हॅलो गाईज, तर मी आज करत आहे केसाची स्ट्रेटनिंग बरं का. हे पहा, माझी केसाची स्ट्रेटनिंग चालू आहे. हिचा पार्लरचा कोर्स झालेला आहे. मी खूप छान स्ट्रेटनिंग करते. आता बघा यांना कशी हिरोईनच बनवून टाकते. मला हिरोईन नाही बनायचं, मला तुमचा लुकच चेंज करते, मॉडेलच बनवते तुम्हाला. म्हणजे तुम्हाला हे म्हणायचं का मी घाण आहे म्हणून? बघा ना, तुम्हाला दुसरंच बनवून टाकते मी काहीतरी दुसरं म्हणजे भारी. हे बाई भूतभूत तर नाही बनवून राहिलं ना? भूतभीत नाही, मग? एकदम छान अशी स्ट्रेटनिंग करते तुमची. नाही तर ठेवताना टकली करून पूर्ण केसाची माझ्या. मग घ्या मग इकून आहे तिकून छटाक भर केस ते घालितात, म्हणजे वहिनी टकली दिसली पाहिजे आहे ना सगळ्यांना. तर मी आज कशी दिसत आहे तुम्ही मला सांगा. माझी नणंद ना मला नुसतं म्हणती काळे आहे तुम्ही, काळे आहे तुम्ही. मी काळी दिसते होय हो तुम्हाला? थंडीत ना सारख्या पायाला मुंग्या येतात. बसलं का उठता येत नाही, बसता येत नाही. ते गुतोड आहे तुमच्या केसात, काढता का नाही? आता कामामुळं काय आहे, गुत्ता थोडा ना हे करते मी. कामच किती असतं मला घरातलं. तुम्ही तर हातभार लावू लागत नाही. इकडून तिकडून 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 मारी ती चक्रा नकरा नकरा. काम करते मी. काय काम करता काय माहीत बाय, कोणचा दिवा लावला काय माहीत. तुम्ही एक काम करू करू. आणि आज हा ड्रेस घालायचा का तुम्हाला? हा, हे काय असं धोत्रासारखं? शरारा. शरारा मी घातला तर मला कसा दिसून शरारा? न्यू फॅशन आहे. न्यू फॅशन आहे. मी घालू का कधी शरारा? घाला ना, येईल का तुम्हाला माझा शरारा? तुम्ही आधीच एवढं डॉले. डोल्या म्हणजे काय, तुम्ही काय थापून रेट खाऊ घालता का मला? कधी पाहिलं का उठसूट डोल्या म्हणत राहता तुम्ही? हाय वाळला बांबू बोंबला म्हणे, त्याला आम्ही काय करणार? नुसतं जळायचं काम करायचं वहिनीवर आहे ना. तर तुम्हाला ना आमच्या कुठल्या व्हिडिओ आवडतात ना ते तुम्ही नक्की सांगा बरं का, की तुमच्या म्हणण्यानुसार मी व्हिडिओ बनवत जाईल नाही का. तुम्ही जर बोलले कॉमेडी व्हिडिओ बनवत जा तर कॉमेडी बनवा. तुम्ही जर बोलले तर ब्लॉग करा तर ब्लॉग टाकत जाऊ मग आम्ही. पहा तर माझे केस कसे केले प्राचीने, खूप छान केले. 5-10 मिनिटामध्येच केले बरं का. एवढे भारी केले ना, असे मस्त लॉंग लॉंग वाटतात. आता एकदम आपले चिपरे होते. छटाक भर केस, छटाक भरचे केले, हातभर केस आहे ना. मग स्ट्रेटनिंग तशीच असते ना. होय. आता मी तुम्हाला किती पैसे देऊ खरोखर सांगा. तुम्ही परत म्हणता पैसे नाही दिले, फुकट करून 500 रुपये. 500 रुपये? हा. दिन बस का, नका नाराज हो बाई. माझी ना आता आहे ना प्राची अशी विणी घाला ना, की ती सागर विणी नसती का, अशी भारी घाला ती विणी. आणि आपल्याला आहे ना तिकडे जायचंय बरं का, गणपती मंदिरात जायचंय आपल्याला. लवकर तयार व्हा तुम्ही. सकाळपासून आंघोळ नाही केली. या पा हे अवतार, या पा एवढे घालून राहतात. चालेल, जाते मी आंघोळ. चवणा देऊ तुम्हाला 5ची. जाते आंघोळीला. 2-2 दिवस आंघोळ नाही करता का? आंघोळीच्या गोळ्या खाता तुम्ही? मी रोज आंघोळ करते. रोज करता तुम्ही आंघोळ? अहो 8 दिवसाला आंघोळ करते आणि गोळ्या खातात आंघोळीच्या. चला आंघोळ जाते. या लवकर जाऊन. भैया एक पाव पेढे दे ना. कोण अच्छा आहे? मलाई वाले थोड़ा दे ना भैया डेमो. इतना नहीं चाहिए भैया, इतना नहीं चाहिए. और दूसरा भी देना भैया. अच्छा वो वाला भी देना. क्वालिटी अच्छी है भाई, का भारी भारी है. कितनी वाव. प्राची कुणी पाहिजे बरं का. हॅलो गाईस, तर आम्ही चाललो आहे गणेश मंदिरात. बघा आमची वहिनी कशी गाडी चालवते. आम्ही फुल स्पीडनी आहे. तर गाईज आम्ही आलेलो आहे पावन गणपती मंदिर. तर हे मंदिर आहे ना अहिल्यानगर मध्ये, DSP चौकामध्ये. कुणी कुणी पाहिलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का. आणि हा इथले गणपती ना खूप म्हणजे खूप नवसाला पावतात. आपण जे पण म्हणत मागतो ना ते पुढे करतात. आपण म्हणतात आई 10 रुपये दिले बरं का तुमचे. हो, चप्पल इथं काय ठेवू का? प्राची चप्पल ठेवा इथं. कुठं ठेवू? इथं ठेवा, नाही तर माझ्या डोक्याला ठेवा. हो, त्यांना काही समजत नाही. काहीच मी आलेले आहे मंदिर मध्ये. गणपती बाप्पा मोरया.
आहे काय आहे? हे उंदीर आहे, गणपतीचं वाहन असतं, तुम्हाला माहित नाही का? उंदीर आहे का? मग गणपती बाप्पाचं वाहन आहे उंदीर. किती भारी गणपती बाप्पाचं वाहन बाई, किती मस्त आहे. प्राचीन पहा ना, किती मस्त आहे गणपती बाप्पाचं वाहन. पाहिलं का? हा खूप छान आहे. गणपती बाप्पा मोरया. तर मी आणलेला आहे बाप्पांसाठी प्रसाद. माझी मन्नत पूर्ण झाली तर मी पावशेर पेढे आणले गाईज. मी पावशेराची मन्नत मागितली होती मी देवाला, तर ती माझी मन्नत गणपती बाप्पांनी पूर्ण केली. असं वाटतं घरी जावंच नाही तर निवांत बसावा. खूप छान मंदिर आहे, तुम्ही पण या दर्शनाला. अहिल्यानगर मधील सर्वात सुंदर मंदिर आहे हे. एवढं महाग? ऐका ना, 5 रुपयाला द्या ना 5.